जीटीएस या शब्दाचा लोणचा म्हणतो गेटवे टू सक्सेस. असा एक रस्ता तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आज या सगळ्या लोकांनी निर्माण करण्याचा प्रयत्न की जो रस्ता सक्सेसच्या दिशेने जाणार. आयुष्यामध्ये जर का आपल्याला यशस्वी बनायचं असेल, आता यशस्वी बनण्याचे पॅरामीटर्स मित्रांनो अलग अलग आहेत. हे पॅरामीटर्स नेमकं काय आहे, हा व्यापार नेमका काय आहे, तर ही कुठल्याही प्रकारची राजकीय मीटिंग नाही, ही कुठल्याही प्रकारची सामाजिक मीटिंग नाही, ही कुठल्याही प्रकारची सांस्कृतिक मीटिंग नाही. पण आज जे तुम्ही 4 तास 5 तास जे तुम्ही दिलेलं आहे, या पूर्ण 4-5 तासामध्ये एकाच गोष्टीबद्दल सध्या इथं डिस्कशन सुरू आहे आणि ते म्हणजे फायनान्शियल, आर्थिक स्रोत कसे उपलब्ध करायचे. तर मला सगळ्यात अगोदर त्या नवीन लोकांशी बोलायचं आहे जे आपल्या परिवारासाठी काही ना काही काम करतात. जसं कोणी शेती करत असेल, किती लोकांच्या हॉलमध्ये आता बसलेले जे नवीन आहे, डिस्ट्रीब्युटर माझ्याशी बोलणार नाही, जे नवीन आहे, पहिल्यांदा आले, फर्स्ट टाइम हा प्रोग्राम अटेंड करताय, प्लीज वन टाइम फक्त माझ्यासाठी आठवण. जे पहिल्यांदा, ओके, ज्या पण व्यक्तीनं तुम्हाला बोलवलं असेल, आज काहीतरी सांगून बोलवलं असेल, हे सांगा काय सांगून बोलवलं, कोणी पण एक जण सांगा काय सांगून बोलवलं. हा काय सांगून बोलवलं राजू किंवा आपले काही प्रोजेक्ट नियमने बरं शेतीबद्दल माहिती भेटते म्हणून. शेतीबद्दल माहिती. यस सर प्लीज. आपण जाधव सर येणार आहे म्हणून मार्गदर्शन करणार आहे. अच्छा, जाधव सरांना भेटायला तुम्हाला बोलवलं. आणखी काय सांगून बोलवलं. हा काही पण जे तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं तुम्हाला, सक्सेस कसं व्हायचं. बघा मित्रांनो, ही जी चर्चा आहे ना, गेल्या 3-3.5 तासापासून जे तुम्ही ऐकताय, कदाचित तुमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली असेल की साला हे आहे काय नेमकं, कशासाठी आपल्याला बोलवलं. साहेब म्हणतात जाधव सरांना ऐकायला बोलवलंय, हे दादा म्हणतात सक्सेसफुल बनायला बोलवलंय, कोणीतरी एक जण म्हटलं की आम्हाला शेती संदर्भात आज माहिती मिळणार आहे. या सगळ्या लोकांनी तुम्हाला काही ना काही खोटं नाटक खरं खुरं काही पण सांगून बोलवलं असेल. तुमच्याही मनात शंका असेल की नेमकं काय आहे. तर मित्रांनो, आज हे ते 3-3.5-4 तास होते. या 3-3.5-4 तास मधनं तुमच्या डोक्यामध्ये फक्त एकच विषय टाकायचा आहे की आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करतो, आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरी करतो, आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटा मोठा व्यापार करतो, ब्युटी पार्लर चालवतो, टेलरिंगचं काम करतो, छोटं मोठं जे हाताला सापडेल ते काम आपण करण्याचा प्रयत्न करतो. उद्देश काय की आपल्या कुटुंबाला थोडीशी आर्थिक दृष्ट्या मदत झाली पाहिजे. हे सांगा. मग आपण जे काही काम करतोय, इमानदारीने फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे, आपण जे काम करतोय असंच काम इथून पुढं 5-10 वर्ष जरी केलं, जे काम तुम्ही आज करत आहात हेच काम इथून पुढे 5-10 वर्ष जरी केलं तर तुमच्या आयुष्यातली जी स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण होऊ शकतात का. कोणते स्वप्न असतात. सर्वसामान्य माणसाकडे काही मोठी स्वप्न नाही आहेत मित्रांनो. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा लहानपणापासून आपल्या डोक्यात एकच गणित असतं, यार माझं एक छोटंसं घर झालं पाहिजे, एक 5-25 लाख रुपयाचं 10-15 लाख रुपयाचं एक माझ्या मालकीचं स्वतःचं घर झालं पाहिजे, त्या घरासमोर एखादी गाडी किंवा एखादी 2 व्हीलर असली पाहिजे, ज्या घरात मी राहतो त्या घरावर कुठल्या बँकेचं लोन नसता कामा, मी माझ्या घरामध्ये काही टीव्ही घेतली, फ्रीज घेतली, कूलर घेतला, पंखा घेतला तर त्याच्यासाठी मला लोन बँकेमध्ये जायची गरज नाही पडली पाहिजे, माझ्या पोटी 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे, या मुलीचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, या मुलाचं चांगलं शिक्षण झालं पाहिजे आणि माझ्या हयातीमध्ये मुलीसाठी मी चांगलं स्थळ शोधलं पाहिजे आणि त्या लेकराचं माझ्या हातून एक चांगलं कन्यादान झालं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टीची जर का आपण आयुष्याची बेरीज काढली तर मित्रांनो, 25-30 लाखाचं घर, 10-15 लाख रुपयाची गाडी, मुलाच्या शिक्षणासाठी 5-25 लाख रुपये, मुलीच्या शिक्षणासाठी 5-25 लाख रुपये, रिटायर झाल्यानंतर आयुष्याच्या 60व्या वर्षी 10-15 लाख रुपयाचं थोडंसं पेन्शनसाठी सेव्हिंग, थोडासा पैसा आपल्याकडे असला पाहिजे. हे सगळं आपल्या आयुष्याचं जर का आपण गणित काढलं तर 1.5 ते 2 कोटी रुपयाचं आपल्या आयुष्याचं गणित होतं. मित्रांनो, हे 1.5 ते 2 कोटी रुपये कमावण्यासाठी आपल्याला घाण्याच्या बैलासारखं 30-35 वर्ष आपण काम करतो.
नोकरी करतो, शेती करतो, सगळ्याच लोकांची ही स्वप्न पूर्ण होत नाहीये. 90% लोक या देशामध्ये का गरीब आहेत? 90% लोकांना गरजा का बरं पूर्ण होत नाही? त्याच्या पाठीमागचं कारण आहे मित्रांनो, त्यांच्या हातात एक मार्ग नाहीये, रस्ता नाहीये. परंपरेप्रमाणे जे चालत आलं, वडिलोपार्जित जे चालत आलं तेच चालू आहे. मग आपल्या आजोबांनी तेच काम केलं, वडिलांनी तेच काम केलं, आपण पण तेच काम करणार, आपला मुलगा पण तेच काम करणार. आपले स्वप्न कधी पूर्ण होते? आणि म्हणून मित्रांनो, आज तुम्हाला मीटिंग मध्ये का बोलवलंय की जशी शेती करतो, जशी नोकरी करतो, तसं एक ट्रॅक भारतामध्ये तयार झाले आहे. त्या ट्रॅकचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. ज्या कंपनीचा प्लॅन तुम्ही पाहला, या कंपनीच्या प्लॅन मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला या बिझनेस मध्ये एंट्री करायची असेल, हा बिझनेस जर का तुम्हाला करायचा असेल, जबरदस्ती कोणावरच नाही, पण जर का करायचं असेल तर मग आयुष्यात काय करायचं? एकदा आयुष्यात फक्त एकदा दुकान बदलायचं. बस. दुकान कशासाठी बदलायचं? जे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपण मार्केटमध्ये काही ना काही विकत घेतो. किराणा दुकानातून आपण सामान घेतो, जनरल स्टोअर्स मधून आपण सामान घेतो, आरोग्यासाठी आपण काही ना काही सामान घेतो, तेल, साबण, शॅम्पू, पेस्ट, मिरची पावडर, धने पावडर, मसाला, हे सगळं आपण दर महिन्याला, दर हप्त्याला, दर 15 दिवसाला किराणा आपल्या घरात भरतो का नाही भरत? हातपाय दुखले, कमर दुखलं, डोकं दुखलं, पाठ दुखली तर आपण दवाखान्यात जातो का नाही जात? शेतीसाठी, शेतीच्या मशागतीपासून तर पीक येईपर्यंत आपण कृषी केंद्रातून काही ना काही प्रोडक्ट वस्तू विकत घेतो का नाही? मग ह्या सगळे जो खर्च आपण करतो, लहानपणापासून आपण खर्च करतोय, इथून पुढे पण आपण खर्च करणार आहे. हा खर्च आपल्या वडिलांनी पण केला, हा खर्च आपल्या आजोबांनी पण केला. आपल्या आजोबाच्या आयुष्यात काही बदल झाला नाही, आपल्या वडिलांच्या आयुष्यात काही बदल झाला नाही. हाच खर्च आपण करत आलो, आपल्याही आयुष्यात काही बदल घडणार नाही. हाच खर्च आपले लेकरं बाळं पण करतील, त्यांच्या आयुष्यात काही बदल होणार नाही. मग असंच नाही जगू द्यायचं. मग याला कुठेतरी थांबवायचं जर का असेल तर आयुष्यात या बिझनेस मध्ये फक्त दुकान बदलायचं. 5,000, 10,000 कर्माचं खात्याला नाही आहे, पण 5-10 हजारासाठी जर का दुकान बदललं तर आयुष्य बदलल्या जाऊ शकतं. आणि हे तुम्हाला जे उभे लोक दिसतात, मी का उभे केले आज, हे जे तुम्हाला स्टेजवर लोक दिसतात, काय या लोकांचं बॅकग्राऊंड? आज तुम्हाला मी वेगळ्या क्वालिटीचे लोक दाखवणार आहे. ही जी लोक तुम्ही पहिल्यांदा पाहताय ना मित्रांनो, तुमच्या ओळखीचे असतील नसतील, पण आयुष्यामध्ये या लोकांनी एकच निर्णय घेतला, अशाच प्रोग्राम मध्ये आले आणि प्रोग्राम मध्ये आल्यानंतर त्यांनी डिसिजन घेतला की सर आयुष्यात एकदा दुकान बदलतो. इथं आहेत काही लोक, मी काही लोकांची नावं घेणार आहे. इथे एक व्यक्ती आहे जो ढोरं होत होता, आहेत काय सर? पुढे काय करत होते सर आपण? गावातलं जे गवारं असतं, ढोरं बकऱ्या चालणारा व्यक्ती, काय कॅपॅसिटी आहे माणसाची? ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी शर्टिंग केली नाही राव, या व्यापाराची ताकद तो व्यक्ती सुद्धा पोटामध्ये आला. एक एसटी मध्ये काम करणारा व्यक्ती आहे, भरपूर क्वालिटीचे लोक आहेत तिकडे, ह्या सगळ्या महिला भगिनी आमच्या. हा व्यापार समजून घ्या, हा व्यापार थोडा समजून घ्या. इकडे बघा लेडीज आहे, डेप्युटी कलेक्टर आहेत मॅडमचे मिस्टर, डेप्युटी कलेक्टर. हा मांडते मॅडम आहे. मॅडम काय करता आपण? किती दिवस झाले बिझनेस मध्ये? 1.5 वर्षापासून डेप्युटी कलेक्टर आहेत मिस्टर. चांगल्या पोस्टवर, क्लास 1 ची पोस्ट आहे, डेप्युटी कलेक्टरची पत्नी आहे, तरी सुद्धा हा बिझनेस करताय. ही ते एक्झाम्पल आहे वेगळ्या प्रकारचे. आम्ही लोकांनी काय केलं मित्रांनो, आम्ही हा बिझनेस समजून घेतला. बऱ्याचदा काय होतं, आपण अशा प्रकारच्या प्रोग्राम मध्ये येतो, ऐकतो, घरी जातो, घरी 2 मिनिटात कोणाला तरी समजावून सांगतो. आपण काय सांगतो, माय लाईफस्टाईल नावाची कंपनी आहे, 10,000 रुपये भरावे लागतात, माय लाईफस्टाईलचा बिझनेस सुरू होतो. समोरच्या व्यक्तीला जर का तुम्ही 2 मिनिटात हा प्लॅन समजावून सांगितला तर तो तुमच्यावर विश्वास ठेवेल का? त्याचं एक वाक्य आहे, अरे काही करू नको, असं काही होत नाही, असं काही घडत नाही. बघितलं तुम्ही 3 तास 4 तास तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं, तुमच्या कानाने ऐकलं, सक्सेसफुल लोकांच्या स्टोऱ्या बघितल्या, आणि 2 मिनिटांमध्ये कोणीतरी आपल्याला सांगतोय की असं काही होत नाही, असं काही घडत नाही, आणि 4 तासाचा हा सगळा पिक्चर 2 मिनिटात आपल्या डोक्यातून निघून जातो. म्हणून मित्रांनो, हा बिझनेस हा त्याच व्यक्तीचा बिझनेस आहे ज्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेता येतात. मी तुम्हाला एक साधं गणित समजावून सांगणार आहे. माणिक जाधव आज या बिझनेस मध्ये करोडपती का बरं बनला? एक प्राध्यापक व्यक्ती या बिझनेस मध्ये करोडपती का बरं बनला? एक शिक्षक या बिझनेस मध्ये CTC का बरं बनला?
ITC का बरं बनतात, लोक या व्यापारामध्ये सक्सेसफुल का बरं होतात, त्याच्या पाठीमागचं एकच कारण मित्रांनो, आम्ही कोणाला न विचारता आमच्या आयुष्याचे निर्णय घेतो. हे गोष्ट लक्षात आली होती. 5,000-6,000 रुपये देऊन मार्केटमध्ये चहाची टपरी पण लागत नाही. लागू शकते चहाची टपरी, आणि लागली चहाची टपरी तरी सुद्धा ती चालवण्यासाठी 8-10 तास तिकडे घासावं लागतं, आणि 8-10 तास काम केल्यानंतर सुद्धा महिन्याला 10-15 हजार रुपये मिळू शकतात. त्याच्यावर काही भेटत नाही. पण हा एक बिझनेस आहे. 5,000 मध्ये आपण दुकान बदललं, 10,000 मध्ये आपण दुकान बदललं, 30,000 मध्ये जर का आपण दुकान बदललं तर हा बिझनेस नॅशनल लेवलवर, राष्ट्रीय लेवलवर आपण घेऊन जाऊ शकतो. आणि मग या बिझनेस मध्ये करायचं काय? या बिझनेस मध्ये साधं काम आहे मित्रांनो. आपल्याला लगेच वस्तू विकायच्या नाही. खूप लोकांना असं वाटतं की मी मायलेज मध्ये जॉईनिंग झालो तर मला लोकांच्या घरोघरी जाऊन माल विकावा लागेल, लोकांच्या दरवाजामध्ये जाऊन टक टक करावं लागेल आणि त्याला सांगावं लागेल सेल्समॅन सारखं. अजिबात नाही. सुरुवात काय या बिझनेसची? जेव्हा तुम्ही या बिझनेस मध्ये येता, 5,000, 10,000, 15,000, 20,000, 30,000 रुपये देता, तेवढ्या किमतीची कंपनी तुम्हाला प्रोडक्ट देते, वस्तू देते. व्यवहार झाला, पैसे दिले, वस्तू घेतल्या, व्यवहार झाला, वस्तू मिळाल्यानंतर तुम्ही या वस्तूला वापरायचं आहे, आणि जी वापरलेल्या वस्तू तुम्हाला आवडल्या तर इतर लोकांना फक्त सांगायचं. विकत बसायचं नाही सुरुवातीला. विकणं हे स्किल आहे. कुठलीही गोष्ट विकायची जर का असेल तर त्याचं पहिल्यांदा ट्रेनिंग घ्यावं लागतं. आम्ही चूक काय करतो, आम्ही कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेत नाही आणि डायरेक्ट लोकांना विकायला लागतो. लोक आम्हाला रिजेक्ट करणार. म्हणून विकायचं कसं ते नंतर आम्ही शिकवतो. या बिझनेस मध्ये ते तुम्हाला सगळं शिकवलं जातं, विकायचं कसं. पण विकण्याच्या अगोदर सांगता आलं पाहिजे. मग सांगायचं कसं? काही नाही मित्रांनो, आपल्या जवळच्या नातेवाईकांना, जसं आपल्या घरामध्ये लग्न आहे, आपण पत्रिका काढल्या, या पत्रिका आपण शिवाजी चौकामध्ये उभे राहून असे वाटतो का या आमच्या घरी लग्न आहे, या आमच्या घरी लग्न आहे. मग आम्ही काय करतो, आम्ही त्याची यादी करतो, कोणाला पत्रिका पाठवायच्या, हस्ते परहस्ते मूळ पत्रिका, कोणाच्या तरी थ्रू कशा ना कशा पत्रिका आपण पोस्ट करतो. 200 पत्रिका वाटल्या म्हणजे काय 200 लोक लग्नाला येतात का? नाहीये. 200 पैकी काही लोक असे असतात की जे फक्त जेवायला येतात. 200 पैकी काही लोक असे असतात की जेवायला येतात, फक्त अक्षता टाकायला येतात आणि निघून जातात. पण त्या 200 पैकी 50 लोक असे असतात की 8 दिवसापासून त्याचं बिराड आपल्या घरामध्ये असते. शेवड्या करणं, पापड्या करणं, कुरड्या करणं, रांगोळ्या काढणं, हे सगळं हे आपले नातेवाईक असतात. 20-25 लोक. आता हा बिझनेस आपण कसा करणार? तर हे जे 20-25 लोक आहेत यांना लगेच बिझनेस मध्ये नाही आणायचं. तुम्ही ज्या वस्तू वापरल्या या वस्तूबद्दल फक्त त्या लोकांना सांगा. मी अशा कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आहे, मी या कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे, मी हा बिझनेस सुरू केला आणि या बिझनेस मध्ये हे हा प्रकारचे प्रोडक्ट आहे. पहिलं माध्यम प्रोडक्ट. पहिलं माध्यम काय आपलं? प्रोडक्ट. आज मला सांगा, दात घासणारी लोक आपल्या मार्केटमध्ये आहेत का नाही? आपल्या शेजारी, आपल्या नातेवाईक ही लोक पेस्ट वापरतात की नाही वापरत? ही लोक ब्रश वापरतात की नाही वापरत? ही लोक साबण वापरतात की नाही वापरत? ही लोक तेल वापरतात की नाही वापरत? ही चहाची पत्ती वापरतात की नाही वापरत? मग ही चहाची पत्ती, हे पेस्ट, हे तेल, हे साबण, हे मिरची पावडर, हे धने पावडर, हे जर का आपल्याकडून त्यांनी घेतलं 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, तर ही लोक भलेही बिझनेस नाही करतील, बिझनेस मध्ये जॉईनिंग नंतर होईल, पण 200-300 रुपयाचं प्रोडक्ट तुमच्याकडून विकत घेऊ शकतात की नाही घेऊ शकतात? हा झाला तुमचा बिझनेस सुरू. बिझनेस सुरू. त्याच्यानंतर मग थोडेसे ट्रेनिंग मिटिंगा घेतल्या की नंतर हा बिझनेस कसा टीमच्या माध्यमातून उभा करायचा हे आम्ही तुम्हाला शिकवत असतो. या बिझनेसची एक सक्सेस, हार्वेस्ट सक्सेस अकॅडमी नावाची खूप मोठी युनिव्हर्सिटी सारखी संस्था आहे, जी तुम्हाला या व्यापारामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर स्किल या गोष्टीवर तुम्हाला शिकवलं जातं, त्याचं सर्टिफिकेशन मिळतं. आणि मग हा बिझनेस तुम्हाला स्टार्ट होतो आणि मग धीरे धीरे तुमची टीम बनते आणि टीम बनल्यानंतर जशी टीम काम करते तसं मग इथं ते इन्कम तुम्हाला सांगितलं 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, हे धीरे धीरे स्टार्ट होते मित्रांनो. एकदम होत नाही. ही काही गरिबी हटाव मोहीम नाही की कांडी फिरवली की लगेच करोडपती. याला पण वेळ लागतो. लोकांना असं वाटतं बिनकामाचं, अजिबात नाही. इधर भी हराम का कुछ नहीं मिलेगा, काम तो करना पड़ेगा, लेकिन वो काम करने का एक तरीका होता है. हे काम करण्याची एक पद्धत होते. ती पद्धत कशी आहे ती लोक आम्ही तुम्हाला शिकवत असतो. आणि म्हणून आज या मीटिंगच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्या लोकांना फक्त एवढंच सांगणार की हा बिझनेस जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार तेव्हा काही जगावेगळं काम करणार नाही. तुम्ही फक्त आयुष्यात एकदा दुकान बदलणार आणि दुकान बदलण्याचा फायदा काय तर तुमचा बिझनेस स्टार्ट होतो आणि नवीन रिसोर्स
तुम्हाला स्टार्ट होऊ शकतं. मी एक चित्र काढतो आणि या चित्राच्या माध्यमातून डिसिजन किती इम्पॉर्टंट आहे या बिझनेस मध्ये तुमच्या लक्षात येईल. सगळ्यांनी फक्त इकडे बघायचं आहे. हे नवीन लोकांनी या गोष्टीला थोडंसं लक्षपूर्वक बघा. हा एक माठ आहे. मध्ये घ्या म्हणून घ्या बरं घ्या. हा एक माठ आहे असं समजायचं. हा आपल्या आयुष्याचा माठ आहे. या माठाला वरती एक पाण्याची टोटी आहे, नळ आहे, ज्याच्या माध्यमातून या माठामध्ये पाणी येत राहते. आणि या माठाच्या खाली इकडे एक नळाची टोटी आहे ज्याच्यातून पाणी बाहेर जाते. इकडून येते, या माठात साचते आणि इकडून जाते. जेवढा आकार या टोटीचा आहे नळाचा, तेवढाच आकार या पण टोटीचा आहे. माझा प्रश्न आहे, माठ भरायला किती दिवस लागतो? भरणारच नाही. आवाज नाही आला. भरणारच नाही. हा आयुष्यभर माठ कधी भरणार नाही. आता असंच आपल्या आयुष्याचं चाललंय. हे आहे आपलं उत्पन्न, इन्कम जे आपण कमवतो. हे आपलं इन्कम आहे. 5,000, 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 आपण महिन्याला कमवतो. आणि हा आहे आपला खर्च. जेवढं येतंय तेवढंच चाललंय. आपल्या आयुष्याचा पैशाचा माठ काही भरून नाही. मग आता माठ भरायचा आहे, मला करावं काय? कसं वाढवणार इन्कम? एक नळ वाढवा लागेल. एका आउटलाईन मोठी नळातून पाणी करा. येते, दुसऱ्या नळातून खाली गुप्ताजी क्या करना पडेगा? हा नळ बंद करावा लागेल. तो नाही होत. वो हो नहीं सकता, वो भी नहीं हो सकता. हाँ? दुसरा नळ लावा लागेल. दुसरा नळ लावावा लागेल. आणि दुसरा नळ कोणता आहे? तर दुसरा नळ आहे माय लाईफस्टाईलचा. आज तो जो नळ आहे त्या नळाला आपण बंद करू शकत नाही, त्याची साईज कमी करू शकत नाही. खर्चाचा जो नळ आहे तो पण आपण बंद करू शकत नाही. मग आता एकच पर्याय आपल्याकडे, एक नवीन नळ तयार करावा लागेल. मग ज्याने आणलंय आजच्या प्रोग्राम मध्ये त्याने चांगल्या कामासाठी तुम्हाला आणलं का वाईट कामासाठी? तुमच्या आयुष्यामध्ये जर काही नळ, नवीन नळ तो व्यक्ती लावून देत असेल तर तुम्ही हा निर्णय घ्यायला आज तयार आहात का? आवाज नाही आला. आवाज नाही आला. ज्याला निर्णय घेता येतो त्याच्याच आयुष्यात माय लाईफस्टाईल परिवर्तन होतं. आणि आज तुम्हाला आज इथं कशासाठी थांबवलंय? त्याच्यासाठी थांबवलंय की आयुष्यात एक निर्णय घ्या. हे सगळे काळात मोठवाले लोक, आम्ही सगळी लोक तुम्हाला मदतीसाठी तयार आहोत. आहात की नाही रे बाबा तयार? आहात का नाही तयार? सगळ्या लोकांना आपण डेव्हलप करू शकतो का नाही करू शकत? मित्रांनो, आम्ही लोक तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. आज मन चेंज करू, एकमेका सहाय्य करू, अवघे हो श्रीमंत. मी पुन्हा तुमच्या समोर आज आले. दर रविवारी आपले प्रोग्राम होतात, दर रविवारी इथं मीटिंग होते, दर रविवारी आपल्या ओळखीच्या लोकांना इथं आणून बसवायचं. सांगणारा सांगेल, बोलणारा सांगेल. आपण फक्त त्याला आणून इथपर्यंत जर का बसवलं तर तुम्ही एक चांगली समाजसेवा करू शकता, एक आत्मनिर्भर भारत बनवू शकता, लोकांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकता आणि लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करू शकता. मित्रांनो, भगवंताने, ईश्वराने, अल्लाने, खुदाने आज तुम्हाला एक चान्स दिलेला आहे. इट्स अन अपॉर्च्युनिटी. या अपॉर्च्युनिटी स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हा तुमचा डिसिजन आहे. मित्रांनो, आम्हाला आमच्या आयुष्यात जो बदल झाला तो फक्त तुमच्या डोक्यात टाकायचा होता. आणि मला असं वाटतं एवढं बोलल्यानंतर जर का माय लाईफस्टाईल काय आहे हे समजलं नसेल तर मग धन्यवाद. जय राम. आज मित्रांनो एक डिसिजन घ्या. पुन्हा एकदा ज्याच्यासोबत आले त्याच्यासोबत 2-5 मिनिटं भेटून जा. एक साधी प्रोसिजर असते. आपल्याला एक आधार कार्ड लागतं, एक पॅन कार्ड लागतं, बँकेचं पासबुक लागतं. ज्यांच्यासोबत तुम्ही आलात त्यांच्याकडून एक फॉर्म फिलअप करून द्या. फॉर्म फिलअप करून द्या. त्या फॉर्मवर सही करा. एक फोटो देते, जर का देता आला तर फोटो द्या. आधार कार्डचे जबाब द्या, पॅन कार्डचे जबाब द्या. आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जेव्हा तुम्ही कंपनीचा फॉर्म फिलअप करणार त्याची कंपनीच्या वेबसाईटवर लॉग इन होणार. लॉग इन झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर एक SMS येणार. तो SMS
म्हणजे तुमचा युजर आयडी असतो. जसा आपला मोबाईल नंबर आहे तसा युजर आयडी असतो आणि हा युजर आयडी तुम्हाला मिळाला म्हणजे माय लेटरची एजन्सी तुम्हाला मिळते आणि ती एजन्सी सोबत मग इथे कसं पुढे चालवायचं, त्याला कसं डेव्हलप करायचं हे सगळं या काळ्या कोटवाल्यांकडून समजून घ्या. बस मित्रांनो, एक निर्णय घेण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ इथं दिला. 2-3 तासापासून 4 तासापासून आमच्या सगळ्या लिडर लोकांना ऐकून घेतलं. त्याबद्दल मी पाहुण्या लोकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण हो या भगवंताच्या मी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि तुमच्या सगळ्यांची मी आता रजा घेतोय. थँक्यू सो मच. आजच फॉर्म फिलअप करा मित्रांनो. चांगल्या कामाला वेळ लावू नका. चांगल्या कामाला वेळ लावणार अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून निघून जाणार आणि मग पुन्हा तुम्हाला मी जसं माझ्या शेअरिंग मध्ये बोललो मजबुरीनं पुन्हा हा बिझनेस करावा लागला. करायला तयार आहात? करायला तयार आहात? पुन्हा एकदा थँक्यू, धन्यवाद, आभार.